12 तारखेला आहे दीप अमावस्या। दीपपूजन हे प्रामुख्याने आषाढ महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणून साजरे केले जाते। दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत। घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजेतील कुटुंबात वंश परंपरागत असलेले असे काही महत्त्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत। शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते। प्रत्येक दिव्याला तांदळाचे आसन द्यावे। तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून त्यावरती आपण दिवे ठेवावे। पाटाखाली छोटीशी तरी रांगोळी काढावी। पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी। त्यांना हळदी कुंकू फुले वाहून त्यांची पूजा करावी। दिव्यांची पूजा करत असताना हा एक मंत्र म्हणत दिव्यांची पूजा करावी। दीप सूर्याग्नी स्वरूप तेजसा तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव। हा मंत्र म्हणून दिव्यांची पूजा करावी किंवा पूजा झाल्यानंतर हात जोडून दिव्यांना ही प्रार्थना म्हणावी। नैवेद्यामध्ये काही ठिकाणी उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे नैवेद्य रूपी दाखवले जातात आणि तेच दिवे जे तुम्ही पूजेमध्ये दिवे ठेवलेले आहेत त्यांना ओवाळले जातात आणि नंतर त्याच गोड कणकेच्या दिव्याने आपल्या घरातील मुलांचे मुलींचे औक्षण केले जाते। तसेच नैवेद्यामध्ये दूध साखर दूध गुळ लाह्या बत्तासे पेढे फळे असे काहीही चालते। दिव्यामध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वाती लावावी। जीवाशिवाच्या एकरूपतेचे अद्वैताचे प्रतीक म्हणून जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात। परंतु शास्त्रीय कारण असे की 2 वातीमुळे केशाकर्षण योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो। अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्याची पौराणिक कथा वाचावी। सायंकाळी सर्व दिवे उजळवून आरती करावी। आरतीपुरते घरातील विजेचे लहान मोठे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवावेत। बाहेर काळोख पाऊस थंड हवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते। या सर्व गोष्टी करताना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही। देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते। तुमची दीप अमावस्येचा सण हा आनंदाने श्रद्धेने साजरा करा। दडपणाने भीतीने करू नका। प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो, परंतु दीप अमावस्या हा सण दिव्यांचा म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी। तर हा दिव्याच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।